तर पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत. एक लेजंड खेळाडू आपल्याला निश्चितच जुचंद्र परिसरामध्ये पाहायला मिळतात. जयेश वरकुंड उर्फ जेपी. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर निश्चितच सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटर या ठिकाणी बीट होतोय. त्याच्यानंतर इष्टरक्षक देखील बीट झाला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी पूर्ण केली नाहीये. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटरचा जर आपण विचार केला, स्ट्राईक वरती आहे प्रशांत वर्गना, तर नॉन स्ट्राईक वरती जयेश भुयाल. एक जबरदस्त मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जेबीचा हा पुढचा बॉल एवढेच आपण पाहिलं. पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये झालं रचलं होतं. मिस्टर प्रशांत वर्गणे याच्या खेळीसाठी त्या जाल्यामध्ये त्याला पकडलं गेलंय. पहिली विकेट डाऊन होते आई मोरदे स्पोर्ट राजवले टीमची. जयेश याच्या गोलंदाजीवरती निश्चितच पहिली विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुल्लरलेनचा हा बॉल समोरच्या दिशेनं निश्चितच हा फटका पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव निश्चितच पूर्ण होताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा मारा या ठिकाणी केला होता रवीशच्या माध्यमातून. निश्चितच एवढ्या वर्षाचा अनुभव आहे झेबीला. आतापर्यंत चांगला प्रवास राहिलाय या गोलंदाजाचा देखील. सध्या तरी पूर्णपणे जखडवून ठेवले, बांधून ठेवले. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करून दिला जात नाहीये. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा दर्जा उत्तम क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, हुकचा फटका, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा डिक्लेअर आहेत आणि या 2च्या सायन आता मात्र धावसंख्या आपण जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत एकंदर आपण पाहिले पहिल्या षटकातील 5 पॉवर प्लेचं हे षटक, परंतु पॉवरफुल गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश मोकाशी. एकंदर 4 दिवसची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळच्या सत्राचा विचार आपण जर या ठिकाणी केला तर सकाळच्या सत्रामध्ये आई जीवदानी स्पोर्ट नागले टीमने 2 सामने जिंकलेत. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर इशिका स्पोर्ट तरखड या टीमने 2 सामने जिंकलेत. यावेळेस झेल पकडला जाईल का? यस, झेल पकडला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
फुलटात डिलिव्हरी होते, त्याचा पुरेपूर फायदा उचलायला हवा होता भावेशला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना तर प्रोटेक्शन होतं, मात्र झेलच्या स्वरूपात भावेश देखील निराश मनानं डगावच्या दिशेने परततोय. एसटीजे धन्यवाद. अटीसे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4 धावा धावफलकावरती लागलेत. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमचा एक ऑलराऊंडर खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय, मिस्टर सत्यवान भुरकुण. अनेक मैदानावरती सत्यवान भुरकुण याचा देखील खेळ प्रभावित राहिलाय, प्रेरणा एक राहिलाय या खेळाडूचा खेळ. तर तो काल वेगळा होता, हा काल वेगळा आहे, हे मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. पॉवर प्लेचं षटक नुकताच संपन्न झालं. जयेश भुरकुणच्या माध्यमातून 4 धावा त्यांनी खर्च केल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र हे दुसरं षटक टाकण्याकरिता सत्यवान भुरकुणला आपण पाहणार आहोत. सत्यवानच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती निश्चितच आपण पाहिलं तर जयेश भुयालाने अगदी वेगाने बॅट फिरवली होती, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना जरूर पाहिला. अशा पद्धतीने या ठिकाणी बीट होतोय बॅटर जयेश भुयाल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका गलीच्या दिशेनं चेंडू रवाना झाला. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि निश्चितच दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस तरसावं लागलंय. ज्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजीचा दर्जा हाय लेवलचा जरूर पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, निश्चितच या ठिकाणी गिअर चेंज करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला फायटिंग टोटल स्कोर उभा करावा लागेल. आणि हेच ऐकत असताना जयेश भुरकुणच्या माध्यमातून चांगला फटका जरूर होता, मात्र चांगला झेल अगदी सीमारेषा लगत पकडलाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डाव्या स्टेच्या बाहेर टाकला गेलाय. वाईट बॉल. संताने सावधगिरी चालू असलेल्या सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात, परंतु दोन्ही संघाने जर चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर कधी कधी लो स्कोरिंगचे सामने हे चांगल्या स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात. यावेळेस आणखी एका विकेटचं होतं या ठिकाणी पतन, आणखी एक विकेट बाद.
आता मात्र किशोर गांगुर्डे येतोय न्यू बॅटर, एक लेजंड खेळाडू आहे मरुदेव स्पोर्ट राजावली टीमचा. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेनं, झेल मात्र पकडायला हवा होता परंतु थोडस आउटफील्ड खराब असल्या कारणानं झेल मात्र ड्रॉप झाली आहे. फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहणार आहोत आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 आणि आता मात्र 5 मध्ये 4 धावा खर्च केले सत्यवान भुरकुंड. यावेळेस शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक होते बॅटर आपण पाहिला तर उमेश देखील बीट होतोय. 4च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. घेऊया एक छोटासा डीज ब्रेक. यावेळेस हर्षद येतोय, हर्षद वनगा. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचललाय 2 बॅटरनं. 2 धावा निश्चितच या ठिकाणी पळून पूर्ण केलं, सॉरी एकच धाव रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झाला. हर्षद षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता. उलटॉस बॉल होता, बॅटच्या उलट हलकीशी इनरेज लागले की काय ज्या प्रकारे साऊंड या ठिकाणी आला. यस 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. किशोर गांगुर्डे याचा विचार केला तर त्याच्याकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे, करू शकतो. फुलटॉस बॉल यावेळेस चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांनी करता येतोय हा चौकार. निश्चितच बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी.
धन्यवाद डीजे. नो बॉल आहे. कमरेशा भरपूर वरती निश्चितच पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. एक सिंगल धाव मिळेल. फर्निचर उद्ध्वस्त जरूर केलं होतं परंतु फ्री हिट असल्या कारणानं या ठिकाणी बचाव झालेला आहे बॅटर किशोर गांगुर्डेचा. परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झाला होता. एक सिंगल धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती 17. थँक्यू डीजे. सर या मॅचकडे स्ट्राईक हँडकडे किशोर एक चांगले टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. त्यांच्यासमोर हर्षद पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॉडीचा वेध घेऊन थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये किशोर पाहायला मिळाले होते. थोडीशी धावपळ जरूर उडाली होती परंतु आपण पाहिलं एकच धावेवर समाधानी राहावं लागतं इथे. थोडं आपण पाहिलं तर धाव फलक जे 18च्या घरामध्ये म्हणजेच खूप दयनीय अवस्था झाली आहे. 5 गडे म्हणजेच जवळजवळ अर्धा टीम पाहिला तर तंबूच्या आशयाला परतला गेला आहे. परंतु एका बाजूने आता जे असतील किशोर आणि रमाकांत या दोन खेळाडूंना एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आपल्या टीमला एक सन्मानजनक टोटल जर इथून उभा करायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस होता. पाकपुटला जाऊन टॉफेस झाला आणि झेल निर्माण झाला होता. शॉट मिड अप क्षेत्रामध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण बघितलं तर इथे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. भरपूर लवकर बॅटचा फेस बंद केला होता. त्याच कारणामुळे वरच्या भागाला म्हणजे टॉप एजला चेंडू आदळला होता आणि तिथून एक कॅच निर्माण झाला होता. तो ड्रॉप झाला परंतु एक धाव कंप्लीट झाली. नशिबाची साथ मिळाली तिथे बॅटर्सला. स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता एकोणतरी किशोरच्या माध्यमातून. एक धाव मात्र मिळते. समाधानी राहिलेत फक्त या सिंगलवर आणि सिंगलने धाव फलक आपण पाहिलं तर 20.
21 धावा मात्र नक्कीच एक आता ॲड केले गेले आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर धावफलक आहे 21 म्हणजे जवळजवळ सरासरी राहिली ती म्हणजे 7 धावे यांची आहे आणि कुठेतरी बॅकफुटला ढकलून दिलं आहे त्याचं कारण विकेट टेकिंग झालेली गोलंदाजी आणि खूप चांगली आहे चंडिका जुचंद्र टीमच्या माध्यमातून. आता महत्त्वपूर्ण आपण जर विचार करायचा झाला तर चौथं षटक असणार आहे आणि ते षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. विदित फुलटॉस मिस टाइम झालाय मिड विकेटला झेलची संधी आणि येस डेफिनेटली संधी मात्र साधली आणि विकेट मिळवली किशोरची. इथून आपण पाहिली तर एक आशा होती किशोरकडून मात्र तेही पल्लवीत आणली जाते आणि कोण पाहिला पण तर हा 6वा झटका वर्धे स्पोर्ट्स राजवली बी टीमला मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता इथे नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय विनीतच्या माध्यमातून. खराब चेंडू फेकला गेला 1+1 2 धावा मात्र मिळतील आणि इथे अंपायर बॅट आहे. येस डेफिनेटली आपण पाहिलं तर बॅट आहे म्हणजे जवळजवळ आपण पाहिला 3 धावा मिळतील. म्हणजेच नो बॉल आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल. राजावली टीम संघर्ष करतोय क्रिकेट संघर्ष मी क्रिकेट खेळतोय नाही काही पण करा मात्र बात बनत नाहीये. ओ या वेळेला अगदी नेम म्हणजे जवळून धाव मात्र ही चोरली आहे का दिली आहे तेच काही समजत नाहीये. परंतु चंडिका जुचंद्र टीमचं पकड सध्या तरी आपल्याला मजबूत पाहायला मिळते कारण की धाव फळक आपण पाहणार तर 25 आहे. प्लेन बेस हे समीकरण पाहायला मिळते डॉट चेंडू म्हणजेच ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो जो इंटेन पॉझिटिव्ह वाला इंटेन मात्र दर्शवत असतो ना तो सकारात्मक खेळ मात्र तिथून दिसला नाही आहे आणि कुठेतरी आपण पाहू शकतो की राजावली टीम थोडीशी कमी पडते. दरम्यान हा फुलटॉस चेंडू आणि मेजवानी होती आणि अगदी दोन्ही हाताने स्वीकारली आहे. फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं 4 धाब्यांसाठी बिग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 4 धाब्यांनी धाव फलकाला आकार 29 धावा. पहा किती खराब चेंडू होता की फलंदाजाला काहीच नव्हता करायचं फक्त जागेवरून हा शॉट खेळायचा होता. एवढा खराब चेंडू केला होता गोलंदाज विनीतनं. 2 चेंडू आहेत 29 धावा. फुलटॉस टॉपेज झालाय विकेट किपर झेलच्या खाली आणि इथे झेल सोपी मात्र पकडली जाते. 7वा धक्का इथे राजवली टीमला चेंडू फेकून झालेत 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल आता या इनिंग मध्ये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या इनिंगचा 29 धावा झालेल्या आहेत. अजून शेवटचा चेंडू पाहूया आपण. शेवटच्या चेंडूवर आता किती धावा येतील. सोडून दिलाय कदाचित वाईड. येस डेफिनेटली वाईड मिळेल. 30 धावा झाल्यात
एक चांगला शॉट आणि एक चांगलं टोटल मात्र जर येत आहे चांगलं शॉट येते तर चांगलं टोटल होऊ पाहायला मिळू शकते इथे. पुन्हा एकदा पहिला चेंडू सोडून दिला आहे, पुन्हा एकदा वाईट असणार आहे. हे गोलंदाजीमध्ये नियंत्रण नाही आहे विनीतचं. कर्णधार आहेत या टीमचे, परंतु तशी जी खेळी हे गोलंदाजी व्हायला हवी ती अशी झाली नाही आहे. हवेत आहे फटका. लंगापले खेळाडू आहेत आणि ते अगदी सहज झेल आला होता आणि ते कन्वर्ट केला, पकडला गेला आणि सिमिट ठेवलं. ते म्हणजेच 31 या धावसंख्येवर आणि 32 धावांचं लक्ष मॅच जिंकण्यासाठी या मॅचमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा नाही बॅटिंग कार्ड आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांत 0, जयेशने 3 केल्या, भावेशने 3 केल्या, उमेश आपण पाहिला तर 0, रोहित 0, किशोरने 11 केल्या आणि त्याचनंतर रामकिसनने 4, विजयने आपण पाहिलं तर 3 आणि एकंदरीत काय नाही एक्स्ट्रा 7 आलेले आहेत. आणि बॉलिंगचं जर विश्लेषण करायचं झालं ना तर तिथेच जयेश बोरकडने 2 विकेट 1 षटक 4 धावा, सत्यवानने 4 धावा 2 विकेट, हर्षदने 13 तिथे विकेट नाही मिळाली, परंतु विनीतने 1 षटक 10 धावा आणि 3 विकेट मिळवली आपल्या बॉलिंगमध्ये. तर हे जायला लेखाजोखा पहिल्या इनिंगचा. लक्ष 32 धावांचा. पाहूया कशा पद्धतीने टार्गेटचा पाठलाग केला जाणार आहे. मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. एकविरा चषक घेऊ, एक डिझेला संधी देऊया, त्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच स्पीडअप करा आणि फील्ड सेट करून घ्या ही रिक्वेस्ट करतोय मी. आणि ओपनिंगची जोडी असेल ती लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरवायची आहे, कारण की आपण लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न का करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे बॅड लाईटमध्ये आपल्याला नाही जायचं आहे, त्यामुळे आपण थोडीशी घाई करतोय. चला मोरदी स्पोर्ट्स राजावली बी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याने केलेले 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष आहे. आणि छोटं टोटल आहे, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये छोटं टोटल कधी मोठ्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे हे सुद्धा अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं आहे. ओपनिंगची जोडी जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात सत्यवान आहेत आणि त्यांच्या जोडीने हर्षद. आता ह्या 2 खेळाडूंच्या माध्यमातून चेस करायचे आहेत ह्या 32 धावा. 24 मध्ये 32 समीकरण तितकं सोपं दिसतंय, भरपूर सोपं दिसतंय, परंतु ते समीकरण मात्र आपण पाहू शकतोय की लवकरात लवकर हा मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातोय का, की ते राजावली टीम गोलंदाजीच्या जोरावर इथून एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न करतोय. उद्याच्या दिवसाचा शेड्यूल गावडी स्पोर्ट्स गोखिवरे विरुद्ध आहे जीवदानी वालिव, त्यानंतर अष्टभुजा स्पोर्ट्स लाऊपाडा विरुद्ध सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने, तुषार 11 धानी विरुद्ध आई ग्रुप भाटपाडा, युवराज 11 कोलेकरपाडा विरुद्ध साई ग्रुप राजावली, जीवदानी गिरीज विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा आणि शेवटला असेल वाघोबा स्पोर्ट्स वाघोबा प्रसन्न बावकल विरुद्ध आई सोनदेव स्पोर्ट्स वागराळपाडा. चला आता सज्ज झाले आहेत भावेश गोलंदाजी मार्क भावेश मोकाशी, स्ट्रायक कडे असतील सत्यवान आणि नॉन स्ट्रायक कडे हर्षद. 32 धावा 24 चेंडू. पहिला चेंडू आपण पाहिला सत्यवान साठी अगदी खोल टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तितकाच ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला सत्यवानच्या माध्यमातून. हर्षदकडे लक्ष असणार आहे, कारण की हर्षद असा हा खेळाडू आहे कारण की 32 धावा करण्यासाठी जास्त असतं तर वेळ घेऊ शकणार नाही आहे त्याची अपेक्षा आहे, कारण की आत्तापर्यंत जर त्याच्याकडचा विश्लेषण करायचं झालं तर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळला गेला आहे.
टॉस होता आपण पाहिला दिशा देण्याचं कार्य केलं आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धाव मात्र तिथे मिळतील 2 डिग्रीच्या स्वरूपात. धाव फलक पुढे सरकते 3च्या घरामध्ये. भरपूर आणि भरपूर हे छोटंसं टार्गेट आपल्याला जर पाहायला मिळत आहे. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये मिनिमम टार्गेट हे पाहायला मिळत आहे. इथूनच चर्चा जर करायची झाली तर बॅटिंगची प्रत्येक खेळाडूने आपण पाहिला तर टार्गेटचा विचार करायचा झाला तर प्रत्येक खेळाडूंनी फ्लॉप शो दाखवला गेला. राजावली टीमच्या माध्यमातून किशोर असतील ॲज अ सिनियर प्लेयर आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या क्रिकेट संघाची बांधणी केली आणि चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. फुलटॉस या वेळेला मेजवानी आहे आणि ती स्वीकारली जाईल. चेंडू एका टप्प्याने लॉंगरला क्लिअर करणारा फटका 4 धाव्यांसाठी पाहायला मिळतोय. एकविरा चषकातील शानदार चौकार सत्यवेनच्या बॅट मधून. हर्षदच्या बॅट मधून आलाय. थँक्यू हर्षदच्या बॅट मधून कारण की तेच चर्चा करत होतं हर्षद. थोडंसं आपण मिसकॅल्क्युलेशन झालं होतं माझ्यापासून सुद्धा. हर्षद हा पुन्हा एकदा आपण पाहिला तर स्ट्रायकेनकडे असताना चांगले बॅटचा वापर केला गेला आहे परंतु फिल्डिंगमध्ये खराब बस झालंय. प्रदर्शन हुलकावणी देण्याचा प्रयत्न सत्यवान करतोय. हर्षद नकार देतोय. हे षटक आहे पहिल्या षटकामध्ये फेकून झालेली चेंडू 5. धाव फलक आहे 9. अजून एक आहे म्हणजेच इथून हर्षद अटॅक करेल की या चेंडूवर. पाहूया गोलंदाज सज्ज आहेत भावेश. हो या वेळेला क्लीन बॉल केला जातोय. पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन अँड लेंथ मिस केली आहे. प्रत्येक पाहतोय आपण त्रिफला उद्ध्वस्त आणि पहिला धक्का दिला जातोय चंडिका जुचंद्र या टीमला. धन्यवाद डीजे. पहिलं विकेट गमावलंय तिथे आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर राजावली टीम कडून रोहित हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. येस डेफिनेटली रोहित आहेत. चांगला फटका गॅप मध्ये आहे. 4 धावा जरूर मिळतील आणि हेच करताना पाहायला मिळते सत्यवान कारण की त्यांच्याकडे ती ताकद आहे तितकं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट मात्र दर्शवत असताना ठोकला आहे चौकार. षटक दिले दूर करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. आपण पाहिला तर फाईनलिंगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन 2 धाव्यांसाठी हा चेंडू रवाना झालाय तिथे आणि इथे जी परिस्थिती आपण पाहिली आहे ना भरपूर आणि भरपूर कठीण झाली होती पहिल्या इनिंग मध्ये.
तशी गोलंदाजी राहिली होती चंडिका जुचंद्र टीमची, तशी गोलंदाजी मात्र आपण पाहिली इथे गेली तरच कठीण परिस्थिती निर्माण होईल. हा चेंडू आपण पाहिला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, वाईट लाईनच्या बाहेर आहे. प्लस मात्र मिळेल एक बाईच्या स्वरूपात, म्हणजे जवळजवळ 2 धावा. धाव फळक 17 च्या घरामध्ये पोहोचलाय. 15 धावा हव्यात, चेंडू असतील 16, म्हणजे लवकरात लवकर मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय का पाहूया. सत्यवान ते करू शकतायत. डेफिनेटली एक चांगले बिग हिटर म्हणून ओळख. शॉर्ट दिले आणि त्यावर तुटून पडलाय आक्रमक फटका. थेट आपण पाहिला डीप लॉंग लेग सीमारेखा पार, मिळती धावा 4. एका टप्प्याने हा पाहायला मिळतोय चौकार. शॉर्ट ऑफ दी लेन भरपूर मिळाली होती आणि भरपूर वेळ होता सत्यवानकडे, आणि शॉर्ट ऑफ लेनचा पूर्णपणे वापर करून घेतला आपल्या टीमसाठी, आपल्या स्वतःसाठी. टीम पोचले 21च्या घरामध्ये. हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं गॅपमध्ये पडलाय चेंडू. नक्कीच आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या गेल्या. 23च्या घरामध्ये धावफलक पोचला गेलाय. 9 धावा हव्या आहेत आता सामना जिंकण्यासाठी. कदाचित या चेंडूवर आणखीन विकेट किंवा मोठे फटके पाहायला मिळू शकतोय. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा ताकद आहे. नेक्स्ट टर्मच्या बाहेर नक्की स्ट्रॉंग आहे. 2 धावा मात्र आपण पाहिली आहे ती मिळतील, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला की लवकरात लवकर मॅचला फिनिश करायचं आहे, लवकरात लवकर आपण पाहिली आहे तर मॅच आपण पहिले संपवायची. 7 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू असतील 13. हो, यावेळेला मिस केला गेला. मोठा शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय तर नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नजर हटी आणि दुर्घटना घटी असं चित्र पाहायला मिळालं. आणि इथूनच आपण पाहतोय तर फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आणि कोणता फलंदाज बाद आहे तर नक्कीच अंपायरने जरूर दर्शवलं गेलं की ते सत्यवान इज आउट. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर जवळजवळ मात्र आपण पाहू शकतो रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद इथे दिला जात आहे. येस, अंपायरचं डिसिजन नक्कीच अंतिम डिसिजन असेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 पंच आहेत आणि त्यांनी नक्कीच नंतर आपण पाहिलं तर दर्शवलं गेलं की कोणता खेळाडू बाद आहे तर हर्षद बाद आहे ते दर्शवलं गेलं आणि हर्षद परतला गेला. आता 7 धावा हव्या आहेत आणि चेंडू असतील 12, म्हणजे इथे पण 7-12चा उतारा मात्र येताना पाहायला मिळत आहे. 12-7, परंतु इथे चेंडू जास्त आहेत आणि धावा या कमी आहेत जयशाले नॉनस्ट्रायकरकडे. आता 7 धावा करण्यासाठी 12 चेंडू तर घेतले जाणार नाही आहेत आणि मित्र म्हणे की 7 धावा करण्यासाठी 7 चेंडू सुद्धा घेतले जाणार नाही आहेत असं नक्कीच वर्तवलं जाऊ शकतंय. कारण की सत्यवान असतील आणि ते इथून मॅचला लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करतील. अगोदर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीमचे कर्णधार रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्स मध्ये राहायचं आहे. बॅकफुट पंच, ओ या वेळेला चेंडूने सुद्धा दिशा बदलली आहे. कदाचित या चेंडूवर 4 धावांची मोहर कन्फर्म होती, परंतु चेंडूने मात्र आपण पाहिलं तर यू टर्न घेतला, रिटर्न आला चेंडू. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जी दिशा होती ती बदलली आहे आणि द्वितीय धावा मिळाल्या 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
प्रशांत आले तर खूप दूरवरचं अंतर होतं त्यांच्यासाठी, झेलपर्यंत पोहोचण्यासाठी पोचले सुद्धा होते, परंतु कंप्लीट करू शकले नाही आणि झेल ड्रॉप. एक रन्स मिळते. धावफलक 28च्या घरामध्ये 4 धाव्यांची गरज, अवघ्या 4 धावा हव्या आहेत आता या मॅचला जिंकण्यासाठी. जेबी बॅट तर मात्र ज्या अनुषंगाने फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा मिलाप झाला नाहीये आणि एक निर्धाव डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मनगटाच्या साईडने चेंडूला वळवलंय कौ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव मात्र जरूर मिळेल. थ्रो झालाय विकेट किपरच्या दिशेनं. आता काय घडलंय, कदाचित विपरीत घडू शकतंय आणि तेच विपरीत घडलंय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, जे बी निघाले होते, परंतु कुठेतरी सत्यवान कमी पडले होते आणि त्याचा फायदा उचलत असताना रनआउटची संधी आणि ती संधी साधत आपण पाहिलं तर विकेट मिळवली आहे. महत्त्वपूर्ण विकेट इथे सत्यवान रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. विनय देत आहेत मैदानाच्या आतमध्ये फक्त 3 धाव्यांची गरज आहे. पूल करण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र मिळतील. अजून सुद्धा 1 धावेची गरज आहे. सात चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि आता मात्र आपण पाहिला बिग फिनिश पाहायला मिळतोय. जेबीच्या बॅट मधून षटकाराच्या साहाय्याने फिनिश केलाय, मॅचला जिंकलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपलं आव्हान मात्र समिट ठेवले या स्पर्धेमध्ये. आणि रजावली टीमचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनापासून आभार, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणेन पुन्हा एकदा आई चंडिका जुचंद्र टीम्सला. आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय सत्यवान या खेळाडूला. 19 धावा 8 चेंडूमध्ये, त्यात नंतर 1 षटक, 2 विकेट सुद्धा त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्राप्त केली आहे आणि म्हणूनच निवड केली जाते या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सत्यवान. चला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी सत्यवान या. आणि